हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे ऑल इन वन मानसी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बनवला आहे खमंग असा खमण ढोकळा। थोडासा गोड, आंबट, चटपटीत असा खमण ढोकळा आपण अगदी बाहेर मिळतो ना तसाच ढोकळा आपण घरच्या घरी बनवला आहे आणि अगदी झटपट, एकदम इझी वे आणि कमीत कमी साहित्यामध्ये। पहा ढोकळ्याला जाळी किती सुरेख आलेली आहे, किती स्पंजी ढोकळा झाला आहे। असाच ढोकळा तुम्हीही बनवू शकता, पण त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात पहिला साहित्य पाहून घेऊया। इथे मेजरमेंटप्रमाणे घेतलेलं आहे 1 कप बेसन। तर 1 कप बेसनसाठी पाव वाटी किंवा पाव कप पाणी घेतलेले आहे। 2 चमचे साखर घेतलेली आहे। इथे मीठ आहे ते आपण चवीनुसार कमी जास्त वापरणार आहोत। 2 चमचे तेल घेतलेले आहे। त्याशिवाय इथे अर्धा चमचा लिंबू सत्व किंवा सायट्रिक ॲसिड ज्याला म्हणतात, जे खमण ढोकळ्यामध्ये स्पेशली वापरले जाते, ते घेतलेले आहे। त्यानंतर पाव चमचा हळद आणि हिंगाचाही आपण इथे वापर करणार आहोत। परफेक्ट खमण ढोकळा बनण्यासाठी साहित्यांचे मेजरमेंट खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे साहित्य मोजून घेताना तुम्ही ते नीट व्यवस्थित मोजून घ्या। तर आता आपण लिंबू सत्व आणि हे साखर जे जाडसर आहे, त्यामुळे ते आपल्याला मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचे आहे। पण त्याच्याबरोबरच आपण इतरही जे साहित्य आहे, म्हणजे हळद आहे, तेल आहे आणि त्याशिवाय पाणी, हे सर्व मिक्स करून आपण हे मिक्सरला छान ग्राइंड करणार आहोत। मिक्सरला सर्व एकत्र वाटल्यामुळे काय होईल, एकतर लिंबू सत्व आणि जे साखर आहे ते तर छान वाटलं जाईलच, त्याच्याबरोबर बाकीचे सर्व साहित्य आहे तेही छान एकजीव होतील। तेवढंच आपलं काम सोपं होईल। जेव्हा आपण ढोकळ्याचं मिश्रण आपण जेव्हा मिक्स करणार आहोत, त्यावेळेला हे मिश्रण जे आपण मिक्सरला वाटलेले आहे हे असे रेडी करून ठेवले तर खूपच सोयीस्कर आणि सोपं जाईल। तर पहा, इथे सर्व साहित्य आपण मिक्स करून मिक्सरला छान असे वाटून घेतलेले आहे। तर आता आपल्याला जे बेसन आहे ते पीठ भिजून घ्यायचे आहे। पण त्याच्या अगोदर आपण ज्यात ढोकळा स्टीम करणार आहोत, ज्यात वाफ देणार आहोत ढोकळ्याला, त्या भांड्याला आपण तेलाने छान ग्रीस करून घ्यायचं आहे। सर्व बाजूने तेल असं पसरवून त्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तुम्ही हे आता पसरट ताट किंवा कुकरचा डब्बा असतो तोही घेऊ शकता, पण थोडासा हाईटने थोडा मोठा घ्या, कारण की जेव्हा हा ढोकळा फुलतो तेव्हा त्याला असं स्पेस मिळावा, त्यासाठी ते भांडं थोडंसं तुम्ही त्याप्रमाणे घ्यायचं आहे। तर आता तेल लावून झालेलं आहे भांड्याला। तर आता पीठ भिजवण्या अगोदर आपण बेसन जे आहे ते व्यवस्थित चाळून घेऊया, जेणेकरून त्यात काही कचरा असेल किंवा काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील। आणि कसं, पीठ चाळून घेतल्यामुळे जे आपण बॅटर बनवणार आहोत ते खूप छान असं फ्लफी बनायलाही मदत होतं। तर इथे सर्व पीठ आता चाळून झालेलं आहे आणि मग आता आपण यात ॲड करणार आहोत जे मिश्रण आपण मिक्सरला लावून घेतले होते, सर्व साहित्य मिक्स करून ते सर्व आपण या पिठामध्ये ॲड करायचे आहे। आणि आता हे पीठ आहे ते छान आपण मिक्स करून घ्यायचे, असं त्याला चमच्याने ढवळत एकजीव करून घ्यायचं आहे। एकदम स्मूथ असं टेक्स्चर आलं पाहिजे पिठाला, कुठेही पिठाच्या गुठळ्या राहता कामा नये। आणि त्यामुळे आपण अगदी थोडं 1 ते 2 मिनटं हे पीठ आहे ते व्यवस्थित असं छान फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून बाकीचे पण जे पदार्थ आहेत ते पिठामध्ये छान असे एकजीव होतील आणि ढोकळ्याची जी टेस्ट आहे ती खूपच मस्त अशी परफेक्ट बनणार आहे। तर थोडंसं हलवत राहून त्याची कन्सिस्टन्सी पहा, जशी व्हिडिओमध्ये मी दाखवते आहे अशा प्रकारे आपलं हे स्मूथ बॅटर तयार झाले पाहिजे। इथे जास्तही पातळ बॅटर आपल्याला नाही करायचे। जास्त पातळ जर आपलं बॅटर झालं तर ढोकळा आपला म्हणजे तो नीट शिजणार नाही, आणि जास्तच घट्ट झालं तर ढोकळा तेवढा फ्लफीनेस येणार नाही ढोकळ्याला। त्यामुळे जे मेजरमेंट पाण्याचं दिलं आहे तेच मेजरमेंट तुम्ही इथे वापरायचं आहे। तर आता सर्वात शेवटी यात मी घेणार आहे खाण्याचा सोडा, म्हणजेच बेकिंग सोडा। तर इथे जवळजवळ अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे। त्यात थोडंसं वरून पाणी टाकूया, जेणेकरून तो सोडा आहे तो लवकर एकजीव होतो बॅटरमध्ये। आणि जर तुमच्याकडे इथे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इथे इनोचं एक संपूर्ण पॅकेटही वापरू शकता, तरीही चालेल, त्यानेही ढोकळा तुमचा परफेक्टच बनेल। तर बस आता सोडा किंवा इनो जेव्हा तुम्ही मिक्स कराल त्यानंतर ह्याला जास्त फेटत बसायचं नाही आहे, फक्त असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी 1 ते 2 सेकंद। आणि लगेचच आपण ज्या तेल लावून ठेवलेलं आहे ज्या भांड्यामध्ये, त्या भांड्यामध्ये हे संपूर्ण बॅटर आहे ते काढून घ्यायचं आहे। बॅटर आहे ते सर्व बाजूने व्यवस्थित एक समान पसरेल असं आपण ते काढून घेऊयात। जसं की मी म्हटलं, तुम्ही इथे ताटाचाही उपयोग करू शकता, ताटामध्येही ते खूप व्यवस्थित असं पसरलं जातं। तर बस आता जे उरलेलं आहे तेही असं स्पॅट्युलाच्या साहाय्याने मी सर्व मिश्रण आहे ते सर्व मिश्रण काढून नीट पसरून घेतल्यानंतर 1-2 वेळा त्या भांड्याला असं डॅब करूया, जेणेकरून त्याच्यात काही एअर बबल्स असतील तर ते निघून जातील।
तर आता हे भांडे आपण स्टीम करायला ठेवणार आहोत. तर स्टीम करण्यासाठी असा मोठे पॅन घेतले आहे. त्यात जवळजवळ 1 ग्लास पाणी टाकलेले आहे मी आणि पाणी गरम झाल्यावर खाली एक रिंग ठेवून त्याच्यात हे भांडे आहे जे बेकिंग ट्रे आहे तो व्यवस्थित ठेवलेला आहे स्टीम देण्यासाठी. तर आजूबाजूने हवा जाऊ नये म्हणून मी पेपरने ती लॉकही करून घेतलं आहे. आता 10 मिनटं आपल्याला फक्त हा ढोकळा स्टीम करून घ्यायचा आहे. तर इथे 10 मिनटं झालेली आहेत. ढोकळा मस्त छान फुलला आहे पहा. तर आपण चेक करूया तो शिजला आहे का नीट. तर बस चाकूही आपला पूर्ण प्लेन बाहेर आलेला आहे म्हणजे ढोकळा आपला पूर्णपणे रेडी आहे. तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूया आणि ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण बाहेर काढून घेऊयात म्हणजे अगदी 10 ते 15 मिनटानंतर. तर 10 मिनटानंतर पहा ढोकळा थंड झाला. मी त्याला त्या भांड्याच्या बाहेर काढून घेतलेलं आहे आणि पहा तुम्हाला दिसत असेल किती छान सुरेख जाळी झालेली आहे ढोकळ्याला. आपल्याला एकदम परफेक्ट कलर आलेला आहे आणि बघा तो सॉफ्टही तेवढाच वाटतो आहे. तर त्याचे आता आपण असे पीसेस करून घेऊया. जेवढे लहान मोठे तुकडे तुम्हाला हवे असतील त्याप्रमाणे तुम्ही त्याचे कटिंग करून घ्या कारण अजून याला आपण वरून फोडणी देणार आहोत. पण फोडणी देण्या अगोदरच तुम्ही असे कट करून घ्या जेणेकरून जी फोडणी असते ती छान त्या ढोकळ्यामध्ये मुरते आणि ढोकळा तेवढाच टेस्टी लागतो. तर इथे सर्व असेच मी कट करून घेतले. तर पहा तुम्हाला एक पीस आहे तुम्हाला दाखवते किती छान जाळी झाली आहे त्याला आणि तो स्पंज पण बघा एकदम सॉफ्ट असा झालेला आहे, स्पॉन्जी झालेला आहे. तर बस आता याच्यावर जी फोडणी घालायची आहे त्यासाठी तयारी करूया. तर इथे एक पॅन ठेवले आहे. पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की 1 चमचा मोहरी घालणार आहे. मोहरी तडतडली की 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. तीळ थोडे मी जास्त घालते कारण मला तीळ स्पेशली जास्त आवडतात. मग तीळही तडतडले की 1 चमचा साखर, थोडेसे कढीपत्ता आणि अगदी पाववाटी पाणी म्हणजे 1/4 कप पाणी घातलेले आहे आणि अगदी पाव चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ टेस्टनुसार. आणि बस आता हे सर्व साहित्य अगदी 2-3 सेकंद उकळल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मग आता हे सर्व मिश्रण आपण ढोकळ्यावर पसरून घ्यायचे आहे. तर आता जी फोडणी आपण तयार केली होती ती सर्व बाजूने व्यवस्थित त्याच्यावर पसरून घेऊया. अगदी म्हणजे कोपऱ्यापासून मध्ये सर्व भागांवर हे जे पाणी तयार केलेलं आहे फोडणीचं ते छान असं पसरून घ्यायचं आहे. तर याच्यामुळे काय होईल जो आपला ढोकळा आहे तो जास्तीत जास्त वेळ सॉफ्ट आणि स्पंजी राहतो आणि त्यात म्हणजे साखर आणि लिंबूचं पाणीही आपण फोडणीमध्ये ॲड केलं आहे त्यामुळे त्याची टेस्ट आहे ती एकदम मस्त चटपटीत आंबट गोड लागते. अगदी तुम्ही बाहेर खमण ढोकळा खाताना तसाच खमण ढोकळा हा बनतो. आणि वरून मग आपण अशी टाकूया मस्त अशी भरपूर कोथिंबीर. तुम्ही ते आवडत असल्यास ओले खोबरेही टाकू शकता. त्यानेही म्हणजे एक छान लूक येतो आपल्या खमण ढोकळ्याला. तर पहा किती सुरेख कलर आला आहे आणि फोडणीमुळे एवढा छान दिसतो आहे ना ढोकळा. आणि मग तुम्ही हा ढोकळा सर्व करताना अगदी चटणीबरोबर किंवा सॉससोबतही सर्व करू शकता. आणि म्हणजे ब्रेकफास्टसाठी हा ढोकळा आपण खाऊ शकतो, मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतो किंवा जर घरी पाहुणे येणार असतील तर लगेचच अगदी अर्ध्या तासाच्या आत पटकन असा चटपटीत खमंग असा खमण ढोकळा आपण पाहुण्यांनाही बनवून देऊ शकतो. तर आहे की नाही बनवायला सोप्पा. तर मग आजचा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ऑल इन वन मानसी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.